नमस्कार मंडळी. जेवण कितीही साधं असलं तरीसुद्धा ताटात एक छोटासा वाटीभर रायता असला की त्या जेवणाची चव दुप्पट होते. खास करून उन्हाळ्यात असा थंडगार चटपटीत असा रायता हवा हवासा वाटतो. आज मराठी किचनमध्ये आपण पाहणार आहोत रायत्याचे 4 झटपट आणि पचायला हलके सोपे असे प्रकार, जे तुम्ही रोजच्या जेवणासोबत किंवा पुलाव बिर्याणी सोबत सर्व करू शकता. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. रायत्याचा जो पहिला प्रकार आपण करणार आहोत त्याकरता एक मोठी अशी काकडी घेतलेली आहे. काकडीची साल काढून काकडी किसून घ्यायची. तत्पूर्वी काकडी किसून घेण्यापूर्वी काकडी एकदा कडू तर नाही ना ते चेक करून घ्या, नाहीतर मग संपूर्ण रायत्याची चव जी आहे ती कडसर होऊ शकते. काकडी किसून घेताना मोठ्या किसणीनं किसून घ्यायची, म्हणजे खूप जास्त पाणी पाणी असं होत नाही. हे बघा, याप्रमाणे काकडी जी आहे ती किसून घेतलेली आहे. आता या ठिकाणी साधारणपणे 1 कप दही घेतलेले आहे. दही छान एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं. हे बघा, असं छान मिळून आलं, क्रीमी असं टेक्स्चर याला आलं की आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. रायत्यांमध्ये जर का काळं मीठ वापरलं तर चव अजून छान येते. थोडीशी साखर याच्यामध्ये घातलेली आहे. खूप जास्तही गोडसर करायचं नाही आहे. जिरेपूड घातली. आता किसलेली काकडी याच्यामध्ये घातली. त्यानंतर डाळिंबाचे दाणे जर का असतील तर ते घाला, त्याच्यानी चव अतिशय छान येते. खूप छान आंबट गोड असे अधूनमधून डाळिंबाचे दाणे रायत्यामध्ये लागतात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता आणि सगळं छान मिक्स करून घ्या. आता या रायत्यामध्ये जर का तुम्ही डाळिंबाचे दाणे घातलेले नसतील, डाळिंब नसेल, तर साजूक तुपावर जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणीसुद्धा या रायत्यावर घातली तरीसुद्धा छान लागते. तसेच जर का तुम्ही नॉनव्हेजसोबत हा रायता खाणार असाल तर डाळिंबाच्या दाण्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये घातला, थोडीसा पुदिना चिरून घातला तरीसुद्धा अगदी मस्त अशी चव येते. तर अशा प्रकारे आपला काकडीचा रायता जो आहे तो तयार झालेला आहे. कोणताही भाताचा प्रकार, बिर्याणी असो, पुलाव असो, त्याच्यासोबत हा जो रायता आहे तो अगदी मस्त लागतो. त्यानंतर रायत्याचा दुसरा प्रकार जो आपण करतोय तो म्हणजे बुंदी रायता. याकरता सगळ्यात आधी बुंदी जी आहे ती डायरेक्ट दह्यामध्ये न घालता थोड्याशा ताकामध्ये ही जी बुंदी आहे ती भिजवून घ्यायची. 2 चमचे दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून याप्रमाणे ताक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी बुंदी आहे ती घातली. जर का तुम्ही फेटलेल्या दह्यामध्ये बुंदी तशीच घातली तर काय होतं की दह्यातलं जे पाणी आहे ते बुंदी ओढून घेते आणि मग दही जे आहे ते छान असं एकजीव दिसत नाही, क्रीमी असं दिसत नाही, खूप ड्राय असा रायता होतो. त्याच्यामुळं आधी ताकामध्ये अगदी 5 मिनिटं ही जी बुंदी आहे ती भिजवून घ्यायची. खूप जास्त वेळही ठेवायची नाही, नाहीतर ती पिचपिचीत होते. आता इकडे दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडीशी साखर घातली, जिरेपूड घातली. हवं असेल तर लाल तिखट देखील याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि सगळं छान असं मिक्स करून घ्या. हे बघा, असं एकजीव असं फेटून घेतलं की आता ताकात भिजवलेली बुंदी सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायची आणि सगळं एकदा छान असं मिक्स करून घेतलं की झालं, आपला झटपट असा बुंदी रायता जो आहे तो तयार झालेला आहे. बुंदी जी ती ऑलरेडी ताकामध्ये भिजलेली असल्यामुळे रायत्याची कन्सिस्टन्सी अशी छान राहते, तशीच राहते. सर्व करताना याच्यावर तुम्ही जिरेपूड आणि थोडंसं लाल तिखट हलकंसं भुरभुरून देऊ शकता. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आणि थोडीशी कुरकुरीत अशी बुंदी वरून घातली. कुठलीही पुरी भाजीची थाळी जर का असेल किंवा पुलाव जरी असेल तरीसुद्धा त्याच्यासोबत हा जो रायता आहे तो अगदी मस्त लागतो. विशेषतः लहान मुलं जी आहेत ती बुंदी रायता अगदी आवडीनं खातात, त्यामुळं नक्की करून बघा. आता रायत्याचा तिसरा प्रकार जो आपण करणार आहोत तो अतिशय पौष्टिक असा असणार आहे. याकरता एक बीटरूटची साल काढून त्याचे 2 काप करून कुकरला 1 शिट्टी काढून बीटरूट जे ते वाफवून घेतलेलं आहे. अगदी खास तुम्ही कुकरला वेगळं असं लावायची गरज नाही. जर का वरण भाताचा कुकर लावणार असाल त्याच्यासोबत सगळ्यात वरच्या प्लेटमध्ये देखील बीटरूट जे ते वाफवून तुम्ही घेऊ शकता. आता या बीटरूटचे चाकूने अगदी बारीक चौकोनी असे काप करून घ्यायचे. हवं तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता, पण थोडंसं शिजल्यानंतर ते मऊ होतं त्याच्यामुळं कापून घेतलेलं बरं. याचे असे अगदी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बीटरूट थोडंसं गोडसर असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये साखर घातलेली नाही आहे. हवं असेल तर साखर देखील घालू शकता. आता याच्यामध्ये बीटरूटचे तुकडे पाण्यासहित घातले. हे बघा, असा अगदी छान गुलाबीसर असा रंग याला आलेला आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतो. पोळी भाजीसोबत काहीतरी पौष्टिक असं द्यायचं असेल
तर हा बीटरूट रायता उत्तम आहे. आता याच्यामध्ये देखील तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता. याला साजूक तुपामध्ये जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून वरून द्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि छान चटपटीत असा बीटरूट रायता जो आहे तो आपला तयार झालेला आहे. रोजच्या जेवणामध्ये जर का हा बीटरूट रायता तुम्ही घेतला तर केसांचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. कारण लोहाची कमतरता भरून येण्यासाठी, हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी बीटरूट उत्तम आहे. जरूर करून बघा. त्यानंतर रायत्याचा चौथा प्रकार जो आपण करणार आहोत तो म्हणजे दुधीचा रायता. आता दुधीची आपण भाजी केल्यानंतर कधी कधी काय होतं, दुधी खूप मोठा असतो, तो थोडाफार दुधी जो आहे तो शिल्लक राहिलेला असतो. तर मग या दुधीपासून तुम्ही याप्रमाणे रायता जे येते त्याचं करू शकता. दुधीची साल काढून दुधी किसून घ्यायचा. जर का कोवळा असेल तर पूर्ण दुधी किसून घ्या, नाहीतर मधला जर का बियांचा भाग जास्त असेल तर तो काढून टाकायचा. याप्रमाणे दुधी जो आहे तो असा किसून घेतला. आता दुधी किसून घेतल्यानंतर लगेच तो काळा पडायला लागतो, त्याच्यामुळे लगेच याला परतायला घ्यायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप गरम केलेलं आहे. याच्यामध्ये हा दुधीचा कीस घालून दुधी जो आहे तो परतून घ्या. थोडंसं मीठ घालून दुधी छान परतून घेतला आणि मग अगदी 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. बारीक कीस असल्यामुळे तो लगेच वाफला जातो आणि मग हा जो कीस आहे तो पूर्णपणे आधी थंड होऊ द्यायचा. आधी दाखवल्याप्रमाणे दही फेटून घेतलेलं आहे आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी साखर घातली, हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर थंड झालेला दुधीचा कीस याच्यामध्ये घातला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा छान जाडसर ओबडधोबड असा कूट घालायचा, म्हणजे खूप छान मस्त असा क्रंच या रायत्याला अधूनमधून येतो. दाताखाली शेंगदाणे आले की अगदी छान लागतात. सगळं असं छान मिक्स करून घेतलं. आता याला सुद्धा जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी वरून घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपला झटपट आणि पौष्टिक असा दुधीचा रायता जो आहे तो तयार झाला. खास करून उन्हाळ्यामध्ये जेवण तितकंसं जात नाही, तर अशावेळी ताटामध्ये जर का एखादा चटपटीत असा थंडगार असा रायत्याचा प्रकार असेल तर जेवणही छान लागतं. तर मग रायत्याचे हे 4ही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.